नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या माइंडसेट अकॅडमी काटोल या प्लॅटफॉर्मवर। आज आपण जनरली चर्चा करणार आहोत आणि आजचे जे लेक्चर आहे ते आहे चालू घडामोडी 2026। चालू घडामोडी 2026 मध्ये तुम्हाला माहितीच आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीवर 15 प्रश्न येतात आणि सध्या 14 जूनला जो पेपर आहे तो आहे MPSC गट ब आणि 14 जूनला जो पेपर येणार आहे त्याच्यासाठी आपण ही संपूर्ण तयारी करून घेत आहे चालू घडामोडीची आणि महत्त्वाचे पॉइंट्स आपण या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये काढलेला आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर लेक्चर बघितलं नसेल तर बघा, तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा, कारण जे सध्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे तेच आपण चालू घडामोडीमध्ये कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तर आपण सर्वप्रथम थोडी राजकीय घडामोडी, थोडं जीकेच्या दृष्टिकोनातून आपण करंट अफेअर बघणार आहोत। तर चला लक्ष द्या, बघा तुम्हाला माहितच आहे 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे CP राधाकृष्णन। आता CP राधाकृष्णन कोण होते किंवा CP राधाकृष्णन यांच्यासोबत सध्या काय संबंध आहे महाराष्ट्राचा, तर 2024 ला ते राज्यपाल होते महाराष्ट्राचे। 2024-25 ला CP राधाकृष्णन हे राज्यपाल होते आणि ते BJP पक्षातले होते आणि आता त्यांची निवड झाली आहे उपराष्ट्रपती। मग आधी उपराष्ट्रपती कोण होते तर जगदीप धनखड होते, जे 14वे होते आणि हे जे आहे CP राधाकृष्णन हे आहे 15वे। परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच आपण महत्त्वाची माहिती आपण हे बघत आहे। ठीक आहे, मग CP राधाकृष्णन बाबत जर माहिती घ्यायची असली तर त्यांचं संपूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्ण। त्याचा जन्म कुठे झाला तर तामिळनाडूमध्ये झाला आणि ते BJP पक्षाचे होते। ठीक आहे, आता हे जे CP राधाकृष्णन आहे आतापर्यंत यांनी राज्यपालाचं पद भूषविलं। आता राज्यपाल कुठले कुठले होते ते तर झारखंडचे होते, महाराष्ट्राचे होते, हे प्रॉपर राज्यपाल होते आणि राज्यपालांचा अतिरिक्त कारभार तेलंगणा आणि पुडुच्चेरी हे दोन असे राज्य आहेत, तेलंगणा आणि पुडुच्चेरी, इथे अतिरिक्त कार्यभार त्यांनी बघितला होता। पण महत्वाचे दोन असे राज्य आहे जिथे प्रॉपर CP राधाकृष्णन हे राज्यपाल होते, ते आहे महाराष्ट्र आणि झारखंड। क्लिअर झालं एवढं तुम्हाला। त्यानंतर जर आणखी आता उपराष्ट्रपती, ठीक आहे, मग प्रथम उपराष्ट्रपती कोण होते तर ते होते सर्वपल्ली राधाकृष्णन। सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते आणि तामिळनाडूचे ते तिसरे होते, तामिळनाडूचे ते तिसरे नेते होते। त्यानंतर आता उपराष्ट्रपती, तुम्हाला माहितीच आहे उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो। ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। जेव्हा उपराष्ट्रपतीचा कारभार जो उपराष्ट्रपती सांभाळतो ते कोणतेही लाभाचे पद धारण करणार नाही। ठीक आहे, त्यानंतर त्यांचं वय किती असायला पाहिजे, 35 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि त्यांचा कार्यकाळ असतो 5 वर्षाचा। आता सध्या इथे फोकस काय होत आहे, CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती पद आणि उपराष्ट्रपती बाबत महत्वाची माहिती। त्यानंतर ते उपराष्ट्रपती झाले, पण आधी ते काय होते, राज्यपाल होते। कुठले कुठले होते, महाराष्ट्र आणि झारखंड। आता ते 15वे उपराष्ट्रपती झाले, मग 14वे कोण होते, ते जगदीप धनखड होते। आता या व्यक्तींना कोणते CP राधाकृष्णन जे उपराष्ट्रपती आहेत त्यांना काय म्हणायचे तमिळमध्ये, तमिळमध्ये म्हणायचे खरा तमिळ, त्याला म्हणतात पंचई तमिळ, पचई तमिळ म्हणून त्यांची ओळख होती। ठीक आहे, एवढं समजलं। त्यानंतर ठीक आहे, आता तामिळनाडू सध्या फोकस आहे। ठीक आहे, कारण की यांचा जन्म झाला तामिळनाडूमध्ये आणि सध्या तामिळनाडूमध्ये कोण सध्या CM आहे तर जे आपले साऊथचे सुपरस्टार होते विजय थालापती, जोसेफ विजय थालापती। ठीक आहे, सध्या चर्चेत आहे। मग आपल्याला आता काय बघावं लागेल, तामिळनाडू बाबत संपूर्ण माहिती बघावं लागेल। बघा इथे दिलेले आहे, तामिळनाडूचा जर विचार केला तर तामिळनाडू हे एक राज्य आहे, तिथली राजधानी आहे चेन्नई। तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई आणि तिथे कोणती भाषा आहे तर तमिळ आहे। तुम्हाला माहितीच आहे राज्यसभेला तमिळ भाषेबाबत आपल्याला अधिकृत दर्जा विचारला होता प्रॉपर क्रमानुसार, तर 2004 मध्ये तमिळ भाषेला अधिकृत म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। एवढं क्लिअर माहित आहे। त्यानंतर तामिळनाडू, आता तामिळनाडू कुठे आहे तर तामिळनाडूच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, तामिळनाडूच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे, तामिळनाडूच्या पश्चिमेला केरळ आहे, तामिळनाडूच्या वायव्येला कर्नाटक आहे आणि तामिळनाडूच्या उत्तरेला आंध्र प्रदेश हे राज्य आहे। सध्या तिथले कोण आहे CM,
जोसेफ विजय जे सुपरस्टार आहे आणि त्यांचा पक्ष कोणता तर TVK. ठीक आहे. आणि तामिळनाडूमध्ये एक निऑन म्हणजे सिंह नवीन शुभंकराचे अनावरण पण तामिळनाडूला झाले. मग तामिळनाडूचे राज्यपाल कोण तर RN रवी. बघा आपण तामिळनाडू संपूर्ण कव्हर करत आहे. आणि भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे तिथे सर्वाधिक रामसर स्थळे आहे तर तामिळनाडू. किती रामसर स्थळे आहे 20 आहे. ठीक आहे. आणि भारतामध्ये जीएसटीच्या संकलनामध्ये तामिळनाडूचा कितवा क्रमांक लागतो तर 4था क्रमांक लागतो. ही झाली तामिळनाडू बाबत थोडी महत्वाची माहिती. आणि तामिळनाडू या राज्यामध्ये 2025 ला अंतराळ औद्योगिक धोरण पण राबवलं. अंतराळ औद्योगिक धोरण 2025 कोणत्या राज्याने राबवलं तर तामिळनाडूने. ठीक आहे. मग तामिळनाडूच्या पूर्वेला काय आहे पश्चिमेला काय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. तामिळनाडूचे सध्या CM कोण आहे, राज्यपाल कोण आहे, जीएसटी मध्ये कितवा नंबर आहे. म्हणजे आपण थोडा इकॉनॉमिक्सचाही भाग घेतला, थोडा जीकेचाही भाग घेतला, भौगोलिक दृष्ट्याही बघितलं आणि CP राधाकृष्णन आपण चालू घडामोडी बघितलं. त्यामुळे आणि ते तामिळनाडूचे होते आणि ते सध्या उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्या बेसिसवर आपण तामिळनाडूकडे गेलो आणि सध्या तुम्हाला माहितीच आहे CM सध्या तिथले चर्चेत आहे. ठीक आहे. तर ही झाली महत्वाची माहिती चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून. म्हणजे चालू घडामोडीमध्ये जे आहे त्याला थोडंसं जोड द्यायचं इकॉनॉमिक्सचा, त्याला थोडंसं जोड द्यायचं जीकेचा आणि सध्या काय चालू आहे ते. अशाच पद्धतीनं आपल्याला समोरचे प्रश्न पण बघायचे. तर तुम्ही लाईव्ह राहा आणि बघा. दुसरा प्रश्न बघा, दुसरी माहिती बघा. लोकपाल म्हणजे माहितच असेल तुम्हाला सध्याचे लोकपाल कोण आहे अजय खानविलकर आहे. सध्याचे लोकपाल कोण आहे विद्यार्थी मित्रांनो अजय खानविलकर हे सध्याचे लोकपाल आहे. मग आधी कोण होते सुरुवातीला पिनाकी चंद्र घोष होते. आधी कोण होते पिनाकी चंद्र घोष. आता हे का बरं मी तुम्हाला सांगत आहे, हे मी तुम्हाला का बरं सांगत आहे कारण लोकपाल हा जो अधिनियम आहे हा 2013चा आहे पण याची स्थापना 2014 ला झाली. म्हणजे 10 वर्ष आपलं जास्त पूर्ण झालेलं आहे. आणि सध्या ब्रीद वाक्य काय आहे लोकपालचं नारी सशक्तीकरण भ्रष्टाचार उजागरीकरण. नारी सशक्तीकरण भ्रष्टाचार उजागरीकरण हे खालीलपैकी कशाचं ब्रीद वाक्य आहे तर लोकपाल याचं ब्रीद वाक्य आहे. आणि याचा जो कायदा होता लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम हा 2013चा होता. क्लिअर झालं. आणि स्थापना कधी झाली, कायदा आधी असतो स्थापना नंतर असतो. कायदा 2013चा, स्थापना 2014. 16 जानेवारी 2014. बघा 16 जानेवारी 2014 ला स्थापना झाली. आता यांच्या संरचनेमध्ये म्हणजे यांच्या संरचनेमध्ये कोण कोण असतात तर बघा एक अध्यक्ष असतात आणि 8 सदस्य असतात. मग जे 8 सदस्य असतात त्यापैकी 4 न्यायिक सदस्य असतात आणि 4 गैर न्यायिक सदस्य असतात. आता मग यांची जी निवड समिती असते त्याच्यामध्ये कोण कोण असते पंतप्रधान मोदी आहे तेच असेल, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधी पक्ष नेता, कायदे पंडित आणि भारताचे सरन्यायाधीश. म्हणजे किती एकूण 5 लोक असतात कशामध्ये लोकपाल यांच्या निवड समितीमध्ये. ठीक आहे. एकूण 5 लोक आणि संरचना काय असतात एक अध्यक्ष आणि 8 सदस्य. तिच्यापैकी 4 न्यायिक आणि 4 गैर न्यायिक असतात. आणि हा जो अधिनियम आहे हा कधीचा आहे 2013चा आहे. आणि सध्या कोण आहे लोकपाल अजय खानविलकर आणि पहिले कोण होते पिनाकी चंद्र घोष. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही महत्वाची माहिती होती लोकपालाबाबत. यावर प्रश्न आलेला होता 2025च्या ग्रुप C ला ग्रुप B ला की सध्याचे लोकपाल कोण आहे तर अजय खानविलकर आहे. त्यानंतर बघा समोर जाऊया. आता बघा तुम्हाला सध्या चर्चेत आहे CJP कॉकरोच जनता पार्टी. कॉकरोच जनता पार्टी हे कशामुळे तयार झालं तर तुम्हाला माहितच आहे जे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे सूर्यकांत. आधी कोण होते 52 भूषण गवई होते. ते दुसरे दलित होते आणि ते अमरावतीचे होते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे होते. भूषण गवई बाबत पण 2025च्या राज्यसभेला प्रश्न आलेला आहे. आणि मग आता कोण आहे सरन्यायाधीश सूर्यकांत आहे. त्यांनी काही वक्तव्य केलं त्याच्या अनुषंगाने हे CJP पार्टी तयार झाली. मग हे सध्या चर्चेत आहे पूर्ण भारतामध्ये CJP कॉकरोच जनता पार्टी. तर त्याचे संस्थापक कोण अभिजित दिपके जे कुठले महाराष्ट्रातील संभाजीनगरचे. सध्या ते अमेरिकेत राहते पण सध्या इथे राहत नाही. त्यानंतर बघा तेलंगणा राज्य आहे. तेलंगणा राज्यामध्ये SC शेड्यूल कास्ट ही कास्ट आहे त्याचं वर्गीकरण लागू झालेलं आहे.
आणि आंध्र प्रदेशमध्ये याचं उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. त्यानंतर बघा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आता मुंबई उच्च न्यायालय तुम्हाला माहिती आहे हायकोर्टचा पेपर झाला. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1862 ला झाली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. मग त्याचे खंडपीठ कुठे आहे? तर त्याचे खंडपीठ आहे संभाजीनगर, नागपूर आणि पणजी. त्याचे आहे खंडपीठ नागपूर, संभाजीनगर आणि पणजी याचे खंडपीठ आहे. मग या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश कोण आहे? आधी कोण होते? तर आधी होते आलोक आराधे. आणि आता कोण आहे? तर न्यायाधीश श्री चंद्रशेखर आहे. मग आलोक आराधे कधी होते? 2024 ला होते. कितवे होते? तर 48वे होते. आणि आता चंद्रशेखर कितवे आहे? तर 49वे आहे. क्लिअर झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आधी 52वे होते भूषण गवई आणि 53वे आहे सूर्यकांत. हरियाणाचे आहे सूर्यकांत, ठीक आहे, आणि भूषण गवई आहे अमरावतीची. ही महत्वाची माहिती होती जे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यावर जर प्रश्न आला तर प्रश्न चुकायला नको. वारंवार हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्र परिवारांना जो MPSC, तलाठी अशा पद्धतीची अशा प्रकारची तयारी करतात त्यांना हे शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं. त्यानंतर आता आपण समोरच्या 14 जूनला जो पेपर होणार आहे 2026 ला त्यासाठी उपयुक्त चालू घडामोडीच्या महत्वाच्या गोष्टी माइंडसेट अकॅडमी काटोल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघा आता सध्या जीएसटी परिषद झाली आहे, 56वी जीएसटी परिषद. जीएसटी परिषद 2025 ची 56वी झालेली आहे आणि ते कुठे झालेली आहे? तर ते नवी दिल्लीमध्ये झालेली आहे. नवी दिल्लीमध्ये जीएसटी परिषद 54वी बी झाली होती आणि 56वी बी. हे दोन्ही जीएसटी परिषद नवी दिल्लीला झाल्या. आता या जीएसटी परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते असतात निर्मला सीतारामन. कारण की जीएसटी म्हटलं तर गुड सर्व्हिस टॅक्स आणि त्याचे अध्यक्ष निर्मला सीतारामन. मग ह्या कोण आहे? तर केंद्रीय वित्त मंत्री आहेत आणि त्यांनी भारताचा अर्थसंकल्प, केंद्राचा अर्थसंकल्प एकूण 8 वेळा मांडलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 101वी घटना दुरुस्ती झाली होती, जीएसटी संबंधात होती. जीएसटी संबंधात 101वी घटना दुरुस्ती होती आणि जीएसटीचा फुल फॉर्म काय? गुड सर्व्हिस टॅक्स. आता जीएसटी हा काय आहे? तर हा टॅक्स आहे, त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात आणि हा कशावर आकारला जातो? वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जाणारा कर म्हणजे जीएसटी होय. आणि जीएसटीची स्थापना 101व्या घटना दुरुस्ती अंतर्गत झाली, पण जीएसटीची जे स्थापनाची तारीख आहे ते आहे 1 जुलै 2017. क्लिअर झालं एवढं? हा अप्रत्यक्ष कर आहे आणि हा वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो. याची जे तारीख आहे 1 जुलै 2017. जर आयोगाला यावर जर प्रश्न विचारायचा असला तर याच्या स्थापना डेट वर फिरून प्रश्न विचारू शकतो की जीएसटी म्हणजे गुड सर्व्हिस टॅक्स आणि हिची स्थापना 1 जून 2017 ला झाली, पण महिना चुकीचा आहे, 1 जुलै 2017 ला झाली. ठीक आहे. त्यानंतर आता याची जी रचना असते ते कशी असते? याच्यामध्ये बघा CGST असते, SGST असते आणि IGST असतात. CGST असते केंद्राची, SGST असतात राज्याची आणि IGST असतात केंद्रशासित प्रदेशाची. त्याला UT म्हणतात म्हणजे युनियन टेरिटरीज. क्लिअर झालं? आता जेव्हा आपण एखादं आपल्या घरी जर पेंटचं सामान घ्यायचं असलं आपल्याला तर आपण जातो, बिल काढतो, त्याच्यामध्ये GST लागू असते 18%. 18% स्टेटचा असतो आणि 18% केंद्राचा असतो. म्हणजे आपल्याला 250 रुपये द्यायचे होते पण आपण जीएसटी देता 18%. मग ते 18% 250चे काढतात आणि टोटल रक्कम देतो आपण. मग ते जे रक्कम जाते ते सरकारला जाते, ते असतात जीएसटी आणि अप्रत्यक्ष कर आहे हा. कारण आपण ज्या काही वस्तू घेतो, आपण ज्या काही वस्तू विकतो, आपण ज्या काही सेवा घेतो, सेवा विकतो त्याच्यावर आकारला जाणारा कर म्हणजे जीएसटी. त्याचा फुल फॉर्म आहे गुड सर्व्हिस टॅक्स. क्लिअर झालं? 1 जुलै 2017. आणि त्याची परिषद कुठे भरली होती? नवी दिल्लीला भरली होती. त्याचे अध्यक्ष कोण होते? निर्मला सीतारामन होते. क्लिअर? समोर बघा. आता याचा जो दर आहे, हा नवीन दर दिला आहे. या जीएसटी परिषदेमध्ये दर दिलेला आहे नवीन 5%, 18%, 40%. आधी दुसरा होता. ठीक आहे, 5, 12, 18, 40. 12 हटवलं याच्यामधलं. त्यानंतर जीएसटीने एक पोर्टल सुरू केलेला आहे, व्हर्च्युअल सुनावणी. म्हणजे आपण अपील करू शकतो त्या पोर्टलवर. काही जर इश्यू झाला तर आपण अपील करू शकतो. त्यासाठी GST ई कोर्ट्स पोर्टल सुद्धा सुरू केलेलं आहे.
आता जीएसटी ची आपण रचना बघितलेली आहे, दर बघितलेला आहे, स्थापना बघितलेली आहे, परिषद बघितलेली आहे. आता समोरची माहिती, जीएसटी परिषद. आता जी जीएसटी परिषद काउन्सिल आहे त्याची कलम आहे 279A. 279A अंतर्गत काय स्थापन केले जाते, तर जीएसटी परिषद काउन्सिल स्थापन केल्या जाते आणि याची स्थापना कधी झाली, तर 2016 ला झाली. याचे सचिवालय कुठे आहे, तर नवी दिल्लीला आहे. बघा, 56वी परिषद बैठक कुठे झाली, नवी दिल्लीला झाली. सचिवालय जीएसटी परिषदचे नवी दिल्लीला आहे. स्थापना कधी झाली, 2016 ला झाली. ठीक आहे. आता बैठकी बघा, 54, 55, 56. 54वी नवी दिल्लीला झाली, 55वी जैसलमेर राजस्थानला झाली, 56वी नवी दिल्लीला झाली. आता हे सर्व बघितलं, जीएसटी परिषद बघितलं, जीएसटी परिषदेची कलम बघितली, स्थापना बघितली, परिषद कुठे झाली, 54वी कुठे झाली, 55वी कुठे झाली, जीएसटी म्हणजे काय, त्याची घटना दुरुस्ती म्हणजे काय, त्याची स्थापना म्हणजे काय, सर्व बघितलं. आता जीएसटी मध्ये आपल्या राज्यामधून कोणत्या राज्याचा वाटा जास्त आहे, तर बघा, जीएसटी संकलनात म्हणजे राज्यामधून जीएसटीचा जे उत्पन्न तयार होते, ठीक आहे, जो काही पैसा तयार होते, सर्वात जास्त सरकारला कुठून जाते, तर महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जीएसटी आकारला जातो किंवा जीएसटी आकारला जातो, पण सर्वाधिक पैसा जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा आहे. दुसरा आहे गुजरात, तिसरा आहे कर्नाटक, चौथा आहे तामिळनाडू आणि पाचवा आहे यूपी. आणि यूपी तुम्हाला माहितच आहे, योगी आदित्यनाथ सध्या सीएम आहे. आणि यूपी लोकसंख्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडू आताच बघितलं, जोसेफ विजय थालापती तामिळनाडूचे सीएम आहे आणि संकलनामध्ये जीएसटी संकलनामध्ये तामिळनाडू चौथ्या क्रमांकावर आहे. मग पहिला क्रमांक कोणता, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि यूपी. याचा जर क्रम विचारला चालू घडामोडीमध्ये की जीएसटी संकलनामध्ये 2025 अंतर्गत क्रम सांगा, राज्याचा क्रम सांगा, किंवा महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो, तर पहिला क्रमांक लागतो. मग दुसरा क्रमांक कशाचा लागतो, तर गुजरातचा लागतो. तिसरा कर्नाटक, चौथा तामिळनाडू, पाचवा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जीएसटी संकलनामध्ये पाचवा क्रमांकाचं राज्य कोणतं लागतं, जीएसटीची स्थापना कधी झाली, हे सर्व तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटलं तर 100% कळवा. आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण महत्वाचे टू द पॉइंट आणणार आहोत. त्यानंतर आता समोरचा इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून आजचं हा आता माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, राष्ट्रीय सहकार धोरण 2025. राष्ट्रीय सहकार धोरण खालीलपैकी कोणी जाहीर केले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. आणि हे भारतातील राष्ट्रीय सहकार धोरण दुसरे होते. मग पहिले कधी होते, तर 2002 मध्ये पहिले धोरण आणि दुसरे धोरण 2025 ला. ठीक आहे. आता याची जी थीम आहे म्हणजे विजन काय आहे, सहकार ते समृद्धी. बघा, याच्यावर प्रश्न येऊ शकते. खालीलपैकी राष्ट्रीय सहकार धोरण 2025 कोणी जाहीर केले, तर अमित शहानी जाहीर केले. त्याचे थीम काय होती, सहकार ते समृद्धी, म्हणजे हे विजन होतं. त्यानंतर हे सहकार धोरण जेव्हा स्थापन झालं तेव्हा 48 सदस्य समिती स्थापन केली. ते कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली, तर सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सहकार धोरण 2025 ची 48 सदस्य समिती स्थापन झाली, सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली. आणि हे धोरण कोणी जाहीर केले, अमित शहा, जे केंद्रीय गृहमंत्री आहे. क्लिअर झालं. आणि हे दुसरे धोरण आहे. त्यानंतर या समितीची स्थापना, ठीक आहे, 48वी समितीची स्थापना. त्यानंतर याचं लक्ष काय आहे, तर सहकार क्षेत्रांना, जीडीपी मध्ये सहकार क्षेत्रांना 3 पट करणे 2034 पर्यंत. 2034 पर्यंत जीडीपी सहकार क्षेत्रांना 3 पट करणे हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणचे उद्दिष्ट आहे. बघा, लोकसंख्या धोरण, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं उद्दिष्ट काय आहे, 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे. ते आता 2070 ला झालं. क्लिअर. 2035चं उद्दिष्ट काय आहे, तर 2030 शाश्वत विकास, भारताचा शाश्वत विकास व्हावा 2030 पर्यंत. आणि 2034ला उद्दिष्ट आहे की राष्ट्रीय सहकार धोरण अंतर्गत जीडीपी सहकार क्षेत्राला 3 पट करणे. म्हणजे बघा, 2045, 2030 आणि 2034 हे कशाशी संबंधित आहे, शाश्वत विकास, लोकसंख्या स्थिरीकरण आणि राष्ट्रीय सहकार धोरण. ठीक आहे.
याचे लक्ष्य काय आहे त्याच्यावर प्रश्न येतात. त्यानंतर बघा समोर FDI गुंतवणूक 2025, FDI गुंतवणूक, ठीक आहे. परकीय गुंतवणूक, आता परकीय गुंतवणूकचा 2024-25 मध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या राज्याला मिळाला, तर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याला 51% वाटा मिळाला परकीय गुंतवणूक. महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक 51% झाली. मग सर्वाधिक FDI प्राप्त राज्य कुठे आहे? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात त्याला. तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली. महाराष्ट्रामध्ये FDIचा किती टक्के वाटा आहे, तर 31% आहे. कर्नाटकला 20% आहे, म्हणजे 51% झाला, आणि दिल्लीला 12% आहे. ठीक आहे, महाराष्ट्र कर्नाटक 51%. मग क्षेत्र, असे कोणते क्षेत्र आहे त्याच्यामध्ये FDI गुंतवणूक जास्त आली आहे महाराष्ट्राला, तर सेवा सेक्टर, दुसरा आहे संगणक आणि सॉफ्टवेअर, आणि तिसरा आहे व्यापार क्षेत्र. म्हणजे सेवा क्षेत्र बघा किती वाढत आहे. 1951 ला कृषी क्षेत्र सर्वाधिक होतं, उद्योग क्षेत्र होतं, मग सेवा क्षेत्र होतं. पण आता बघा बरं, सेवा क्षेत्र सर्वाधिक जास्त ग्रो होत आहे आणि कृषी क्षेत्र कमी होत आहे. त्यानंतर देशामध्ये जर FDI विचारला, सिंगापूर, मॉरिशस आणि अमेरिका. एक तर MPSC ला याचा क्रम विचारेल, नाहीतर FDI राज्याचा क्रम विचारेल, नाहीतर महाराष्ट्र आणि कर्नाटक मिळून वाटा किती ते विचारेल. ठीक आहे, अशा पद्धतीवर आणि क्षेत्रावर प्रश्न येऊ शकतो FDI गुंतवणूक. ठीक, माहिती बघून घेऊ. बघा, आपली जी अकॅडमी आहे माइंडसेट अकॅडमी काटोल, जर तुम्हाला ऑफलाईन लेक्चर घ्यायचे असेल तर काटोल शहरामध्ये माइंडसेट अकॅडमी आहे, तिथे तुम्ही येऊन ऑफलाईन क्लासेस करू शकतात. जर ऑफलाईन येणं होत नसेल, जर तुम्हाला ऑनलाईन क्लास पाहिजे असेल आणि टू द पॉइंट पाहिजे असेल आणि कमी वेळामध्ये जर तुम्हाला MPSC प्री क्वालिफाय व्हायचं असेल किंवा प्रत्येक एक्झाम क्वालिफाय व्हायचं असेल, तर आपली ऍप आहे प्ले स्टोअरला माइंडसेट अकॅडमी काटोल. माइंडसेट अकॅडमी काटोल हे नाव टाका, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा. आणि सध्या ऑफर चालू आहे ऑनलाईन कोर्सेसवर 95%. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या स्वस्त्यामध्ये बॅच तुम्हाला कोणीच देणार नाही. टू द पॉइंट शिकवणार आहे आपण तुम्हाला. तलाठी 399 रुपयात आणि वनरक्षक 100 रुपयात. आता याची जी व्हॅलिडिटी असेल ती 1 वर्ष असेल, म्हणजे व्हिडिओज, नोट्स सगळं काही तुम्हाला अवेलेबल मिळणार 1 वर्षासाठी. ठीक आहे, तर ही संधी जाऊ देऊ नका. लवकरात लवकर ऍडमिशन करा. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 9657432254. तुम्हाला जर MPSC पूर्व परीक्षा पास व्हायची असेल ग्रुप बी ग्रुप सी, तर नक्की संपर्क करा. आणि हे वनरक्षक बॅच 100 रुपयामध्ये आपण लॉन्च केली आहे. तलाठी बॅच 399 रुपयात. याची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. तसेच जर तुम्हाला नोट्स हवे असेल, तुम्हाला क्लास करण्याची इच्छा नसेल, प्रॉपर नोट्स हवे असेल, तर प्रत्येक GSचं नोट्स 99 रुपयाला मिळेल आणि संपूर्ण 6 सब्जेक्ट एकूण 499 ला मिळेल. पण हे सर्व 14 जून पर्यंतच आहे. म्हणजे हे जे काही बॅचेस आहे हे 14 जून पर्यंतच व्हॅलिड असणार, फक्त 100 रुपये आणि 399 मध्ये. तसेच पोलीस भरतीची जी संपूर्ण बॅच आहे ते 249 रुपयाला तुम्हाला मिळेल. त्यासाठी अकॅडमीला व्हिजिट करा, ऑनलाईन जॉईन करा. टेलिग्राम चॅनल आहे आपलं प्रॉपर माइंडसेट अकॅडमी काटोल, युट्यूब चॅनल आहे माइंडसेट अकॅडमी काटोल, इंस्टाग्राम चॅनल आहे माइंडसेट अकॅडमी काटोल. इथे तुम्ही व्हिजिट करा आणि बघा. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. फ्री लेक्चर पण दिलेले आहे ऍप्लिकेशन मध्ये, तुम्ही बघू शकता. आजच्यासाठी एवढंच विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. सेम चालू घडामोडी मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. जय शिवराय, जय महाराष्ट्र.